नमस्कार मंडळी, मी अविनाश नंदकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण आम्ही आमच्या बागेमध्ये काजू लागवड कशी केली ते पाहणार आहोत। त्याचप्रमाणे काजूंची निगा कशी राखावी, त्यांना खत किती प्रमाणात द्यावे व काजूच्या रोपांची कटिंग कशी करावी हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काजू लागवड करताना सर्वप्रथम व्यवस्थित आखणी करून घ्यावी। यासाठी तुम्ही दोरीचा उपयोग करू शकता। काजू लागवड करताना दोन काजूमधील अंतर 20 ते 22 फूट एवढे ठेवावे। त्यापेक्षा कमी अंतरावर काजू लागवड करू नये। काही जणांचा गैरसमज असतो की जास्त काजू लावल्या म्हणजे जास्त उत्पन्न येईल, पण तसं नसतं। काजू जवळ लावल्याने त्या लहान असताना चांगल्या दिसतात, पण जशी जशी त्यांची वाढ होते तसं त्यांना पसरायला जागा मिळत नाही व बागेमध्ये गचडी होऊन जाते। त्यामुळे खड्डे हे 20 ते 22 फुटावरतीच खणावे, जेणेकरून काजूच्या झाडाची व्यवस्थित वाढ होईल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटा पण दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पाहुणे इकडे काजूसाठी खड्डा खणत आहेत। काजूचा खड्डा हा 2.5 बाय 2.5 फूट किंवा 2 बाय 2 फूट तरी खणावा। पहिल्यांदा व्यवस्थित चौकोनी मार्किंग करून घ्यावी आणि नंतर खड्डा खणावा। काही लोक ही चूक करतात की जेवढी काजूच्या पिशवीची साईज तेवढाच खड्डा खणतात। त्यामुळे होतं काय की काजूला जमिनीमध्ये मुळा घ्यायला जास्त टाइम जातो। त्यामुळे खड्डा हा थोडा मोठाच असावा। बाळू पण इकडे खड्डा खणतोय। खड्डा खणताना एक महत्वाचे हे काम करायचं की जो मातीचा पहिला थर असतो तो वेगळा काढून ठेवावा आणि काजू लागवड करताना तो थर पहिल्यांदा खाली टाकावा, कारण मातीचा वरचा थर हा जास्त सुपीक असतो। काजू लागवड करताना हा जो आपण मातीचा पहिला थर एका बाजूला काढून ठेवला होता तो आपण प्रथम खड्ड्यात ओढून घ्यायचा। मंडळी, असं करणे काजूच्या ग्रोथसाठी खूप फायदेशीर असते। आता आम्ही खत टाकतोय। हे सेंद्रिय खत आहे। जर तुमच्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर तुम्ही तेही टाकू शकता। रोपाला किडे मुंग्या लागू नयेत म्हणून यामध्ये थोड्या प्रमाणात फोरेट टाकावे। या जमिनीमध्ये मुंग्यांचा प्रादुर्भाव नसल्यामुळे आम्ही ते टाकत नाही आहोत। पिशवी फाडताना दोन बाजूने ती कट करावी व फाडावी।
ची जागा व्यवस्थित साफ करून घ्यावी. व बाजूने असे खणून घ्यावे. खत हे काजूच्या मुळात कधीच घालू नये, तर ते साईडला घालावे. माती व्यवस्थित खोऱ्याने साईडला करावी. आपण फक्त सेंद्रिय खताचा वापर करत आहोत. जमिनीचा कस अजिबात चांगला नसेल तर तुम्ही 200 ग्रॅम मिश्र खत देऊ शकता व अगदी थोडासा युरियाचा पण मारा करू शकता. मुळात पाणी साचू नये म्हणून असा उंचवटा करावा. मंडळी, हे आहे गोअमृत. हे जर तुम्ही काजूच्या रोपाला दिलत ना तर तुमच्या काजूच्या रोपाची ग्रोथ जोमाने होते. हे बनवण्यासाठी 1 लिटर ओरिजिनल गोअमृताचे विरजण, 1 लिटर देशी गाईचे ताक, 200 लिटर पाणी व 1 किलो गुळाची आवश्यकता असते. हे सर्व साहित्य एकत्र करून 7 दिवस सावलीमध्ये ठेवावे व नंतर हे गोअमृत काजूच्या मुळात ओतावे किंवा याची फवारणी करावी. 2 वर्ष काजूच्या रोपाची ग्रोथ झाल्यावर एक मे एंडिंगला रोपाला व्यवस्थित सपोर्ट द्यावा. सपोर्टसाठी पप्पा पहिल्यांदा एक खड्डा खणून घेत आहेत. पहारीच्या साहाय्याने हा खड्डा मोठा करून घ्यायचा. काजूला चांगला सपोर्ट देऊ शकेल अशा लाकडाचा उपयोग करावा. मी इथे काजूला सपोर्ट बांधतोय. बांधताना काजूला कधीच गाठ मारू नये, तर गाठ ही आपण जो सपोर्ट लावलाय त्याला बांधावी. आता मी बांधतोय ती कपड्याची दोरी आहे. काजूला सपोर्ट देताना कधीही काजूला इजा होईल अशा दोरीचा वापर करू नये.
तुम्ही अशा प्रकारे पण काजूला सपोर्ट करू शकता। 4 बाजूला 4 खूट ठोकून त्याला अशा प्रकारे दोऱ्या बांधू शकता। या पद्धतीमध्ये टाइम जास्त जातो। दोऱ्या बांधताना कपड्याचा वापर करावा जेणेकरून काजूला इजा होऊ नये। रोपांची कटिंग करताना इथून तुम्ही फांदी कट केली की त्याला इथून 4 फांद्या फुटतात व काजूचा विस्तार वाढतो। मोस्टली या वरच्या फांद्या कट कराव्यात जेणेकरून काजू झुपकेदार बनते व उत्पन्नातही वाढ होते।